तर मित्रांनो, आजपासून आपण सी प्रोग्रामिंगला स्टार्ट करणार आहे. तर आज फर्स्ट डे आहे. तर या 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 लेक्चरमध्ये आपण बघणार आहे व्हॉट इज सी प्रोग्रामिंग अँड इन्स्टॉल सॉफ्टवेअर राईट कोड हाऊ टू राईट कोड सी. सो त्याआधी आपण पहिला बघूया व्हॉट इज प्रोग्रामिंग लँग्वेज. बघा, प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे नेमकी काय व ती प्रोग्रामिंग लँग्वेज कशासाठी बनलेली आहे. तर प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे हा कोण आहे, हा ह्युमन अँड दिस इज मशीन. ह्युमनला आपण ह्युमनला मशीनसोबत मशीन म्हणजे काय, लॅपटॉप, राईट. जर माणसाला लॅपटॉपसोबत जर कम्युनिकेट करायचं असेल तर त्यासाठी प्रोग्रामिंग लँग्वेज ही शिकावीच लागते. तर प्रोग्रामिंग लँग्वेज नेमकं काय? प्रोग्रामिंग लँग्वेज means a set of instructions human to machine some execute task. कळालं तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय? तर आता आपण बघूया सी मध्ये कंपायलरचा यूज का होतो. तर सोपं आहे मित्रांनो. बघा, आपण जो कोड लिहितो ही आहे सोर्स फाईल, मध्ये असणार आहे कंपायलर आणि या साईडला असणार तुमचा ही मशीन, राईट. सी मध्ये कंपायलरचा काय रोल आहे ते आता आपण जाणून घेऊया. तर जो ह्युमन कोड जो लिहितो तो आपल्या ह्युमन रीडेबल लँग्वेजमध्ये कोड लिहित असतो, यानी की .c फाईल और ह्युमन अंडरस्टँड कोड. आणि मशीनला ह्युमन जो कोड आहे तो ह्युमन अंडरस्टँडेबल कोड लिहितो, परंतु मशीनला ह्युमन अंडरस्टँडेबल कोड ही नॉट अंडरस्टँड होते. ओनली मशीनला 0 and 1 बायनरी फॉर्म इज रिप्रेझेंटेड. 0 and 1 only binary form is understand. So what is role of compiler? So human can write English code, so you can compile your human this is source code to byte code यानी binary 0 or 1 form code, and compiler will send your output screen, and your machine will send compiler.exe file, and compiler send human.exe file. So okay, so the C is developed by Danish Ritchie by 1972 at AT&T Bell Labs. So just one code write, dev cpp control n
and hash include stdio dot h int main याच्यामध्ये आपण लिहिणार printf. काही राईट करा तुम्ही, जनरली हॅलो करा. तर आपला सी मधला 5 लाईनीचा कोड आत्ता जस्ट कंप्लीट झालेला आहे. आपण रन करून बघू. ना काही नाव द्यायचं, मी DF नाव दिलो .c हे सीचं एक्सटेन्शन आहे आणि मी सी एकदम बेसिक आणि माझ्या गावठी भाषेमध्ये शिकवणार आहे, एवढा काही विषय नाही. तर आपण रन करू. कंपाईल F9. हॅलो आपल्याला आउटपुट स्क्रीनला दिसलो. तर हॅलो दिसलो. तर हॅश इन्क्लूड म्हणजे काय? हॅश म्हणजे प्री प्रोसेसर. सर्वात प्रथम हॅशपासून इथनं आपलं कोड स्टार्ट होतो. प्रिंटफ मग हे फंक्शन या हॅश इन्क्लूड stdio.h मध्ये इनबिल्ट आहे, कारण प्रिंटफचा जो कोड आहे तो stdio.h मध्ये ऑलरेडी राईट केलेला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच होतं. धन्यवाद.